पहिल्यांदा पावसाळ्याच्या शुभेच्छा. येस, कारण नक्कीच. सुंदर ऋतू आहे हा तसा विचार अगदीच. केला तर. हो. पण जेव्हा मी रिसर्च केला हं, हं, ह्याबद्दल हं. त्यावेळेस असं जाणवलं, की हा तेवढाच संवेदनशील सुद्धा आहे थायरॉइडच्या पेशंटसाठी. हो, आणि तुम्हाला जसं माहिती आहे, की आपण अवेअरनेस क्रिएट करतोय हो. थायरॉइडच्या रुग्णांसाठी रुग्णांसाठी. प्रत्येक बाबतीमध्ये. हं, हं. तर मग मला सांगा, की पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये ह्या रुग्णांची लक्षणं वाढतात का? थायरॉइड पेशंट्सची लक्षणं वाढतात का? अ, हो. कसं होतं रिपोर्ट्समध्ये फारसा फरक पडेल असं नाहीये. कारण बरं. पावसाळ्यात डायरेक्टली तुमच्या थायरॉईडच्या लेव्हल्समध्ये खूपसा फरक नाही पडणार आहे. पण सिम्प्टमॅटिक म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट पडतो तो आपल्या पचनशक्तीवरती. बरोबर. कारण पावसाळ्यामध्ये डायजेशन जे आहे ते योग्य पद्धतीने होत नाही. हं. आयुर्वेदानुसार ह्याला आपण थोडंसं अग्निमांद्य हे लक्षण म्हणू शकतो. बरं. जे थायरॉईडच्या पेशंटमध्ये खूप जास्त पद्धतीने दिसतं. हं, हं. कारण थायरॉईडमध्ये पहिलाच त्यांचा अटॅक होतो तो मेटाबॉलिझमवर किंवा पचनशक्तीवरती. हो. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांना ह्या अग्निमांद्याला सामोरं जावं लागतं. हं, हं. आणि त्याच्यामुळं मग डायजेशन रिलेटेड जे काही सिम्प्टम्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते थोडेसे वाढलेले थायरॉईडच्या पेशंटमध्ये नक्कीच दिसतात. ओके. मग ॲसिडिटी असेल किंवा कॉन्स्टिपेशन असेल, हं, हं. याही गोष्टी नक्कीच दिसतात त्यामध्ये. ओके. मग इन्फेक्शनचं प्रमाण पण तेवढंच वाढतं का? म्हणजे येस. सर्दी आहे, ताप आहे किंवा खोकला आहे, हे लवकर कॅच करतात का ही खूप लोकं? लवकर कॅच करतात. ओके. कारण थायरॉईडच्या पेशंटमध्ये इम्युनिटी खूप कमी असते. हं, हं. रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या त्या हार्मोनल इम्बॅलन्समुळं कमीच झालेली असते ऑलरेडी. बरं, बरं. त्यामुळं पावसाळ्यातल्या त्या बदललेल्या वातावरणामुळं सतत मुसळधार पाऊस जेव्हा हं, पडत हं, असतो, हं, हं. त्यावेळेला हे इन्फेक्शन जनरली पसरलेले असतातच. पण थायरॉईडचे पेशंट ते लवकर कॅच करू शकतात. ओके. या कारणामुळं की त्यांची लो इम्युनिटी. लो त्यामुळं इम्युनिटी. ताप असेल म्हणजे व्हायरल फीवर हं, असेल हं. किंवा सर्दी खोकला असेल, या गोष्टी वारंवार होणं आणि लाँग टर्मपर्यंत राहणं, ओके. ह्या गोष्टी थायरॉईडच्या पेशंट्समध्ये नक्कीच दिसू ओके. शकतात. मी ना असं वाचलं होतं डॉक्टर, हे खरं आहे की नाही हे हं, ह्याचं हं. उत्तर हवं आहे ॲक्चुअली मला, की ह्या पेशंटला ह्या ऋतूमध्ये हं, पर्टिक्युलरली हं. थंडी जास्त वाजते किंवा ह्यांचं सर्क्युलेशन पण मंदावतं. हो. तर बरोबर वाचलंय का मी हे? हो, हो, हो. हे पण बरोबर आहे अगदीच. बरोबर आहे. ओके. कारण कारण? एकतर थायरॉईडच्या पेशंट्सची आपण हं, पाहिलं हं. लो इम्युनिटी पण असते हं. आणि त्यांच्या शरीरामध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ओके. याही गोष्टी तिथं बघायला मिळतात. त्याचबरोबर फिजिकल ॲक्टिव्हिटी पण त्या पेशंटच्या किंवा जनरलाइजच त्या कमी झालेल्या असतात बरोबर. आणि हो. थायरॉईडच्या पेशंटना मग त्या अफेक्ट करतात हं, आणि हं. पर्टिक्युलरली तो मसल वीकनेस हं, असणं हं, ते हं. तर दिसतंच. पण हो. मग सर्क्युलेशनवरती सुद्धा, ब्लड सर्क्युलेशनवरती सुद्धा ते हॅम्पर होतं ओके. आणि त्याचाच परिणाम पुन्हा पुढं जाऊन सुद्धा कुठं ना कुठं त्यांच्या हार्टवरती येण्याची हं. शक्यता खूप जास्त असते. ओके. सो ब्लड सर्क्युलेशन होणं हे फक्त हार्टच्या दृष्टीनेच महत्त्वाचं आहे का? तर नाही. कारण सगळे न्यूट्रिशनल घटक जे आपल्या शरीरामध्ये सिक्रीट होत असतात किंवा ब्लड थ्रू ॲब्सॉर्ब होत असतात, ते ह्या ब्लडमधूनच आपल्या पूर्ण शरीरामध्ये फ्लो होत हो, असतात. बरोबर. पण जर सर्क्युलेशन हॅम्पर झालं, तर मग पायाला किंवा हाताला मुंग्या येणं, हं, हं. नमनेस असणं बरोबर. किंवा बर्निंग सेन्सेशन असणं, या गोष्टीसुद्धा पेशंट सफर करू शकतात. ओह! ओके. म्हणजे मला असं जाणवतंय आपल्या वारंवारच्या चर्चेतनं, हं, हं. की दिसायला हा छोटा आजार वाटतो, हो. दुर्लक्षित हो, असल्यामुळे. हो, हो. पण ह्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे हार्ट डिसीजपर्यंत येतात किंवा मेजर कॉम्प्लिकेशन्सपर्यंत आपण पोहोचतोच आहे कुठेतरी. अगदी, अगदी, अगदी. हो. पोहोचतोच, पोहोचतोच. पावसाळ्यात अजून एक पाहिलं गेलंय डॉक्टर, की हं, हं. स्वेटिंग कमी होतं राइट? हो. त्यामुळं टॉक्सिन्स वाढतात का? आणि मग त्याचा थायरॉइडशी काही संबंध येस. लागतो का? टॉक्सिन्स लागतो. म्हणजे वाढल्यामुळे? फक्त थायरॉईडचीच नाही, तर सगळ्याच लाईफस्टाईल डिसऑर्डर हे शरीरामध्ये असलेल्या टॉक्सिसिटीमुळेच होतात म्हणायला हरकत नाहीये. बरं. सो स्वेटिंग थ्रू हं, हं. किंवा ते ब्लड सर्क्युलेशन थ्रू सुद्धा हं, हं. या किंवा आपल्या शरीरातून, नाकातून, कानातून जो मळ बाहेर पडत असतो, त्या थ्रू हे टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर पडत असतात. बरोबर. आणि जो तू प्रश्न विचारलास, की स्वेटिंग बंदच होतं म्हणजे नसतंच पावसाळ्यात नसतंच आपल्याला जनरली. येस, नाही मग राइट. तुम्ही वर्कआउट केलं तरी म्हणावं तेवढं हो. आपल्याला ते दिसत नाही बाहेर पडलेलं. त्यामुळे नक्कीच त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. ते हं, हं. टॉक्सिन्स जर शरीरातनं बाहेर पडत नसतील, तर बरेचदा पावसाळ्यामध्ये सुद्धा स्किन इन्फेक्शन जे आपण म्हणतो, रॅशेस असतील, पिंपल्स नाही म्हणता येणार, पुरळ येतात हो, बारीक हो, हो. किंवा प्रॉपर इन्फेक्शनच होऊ शकतं. सो हे सिम्प्टम्स आपल्याला पेशंटमध्ये या कारणामुळे नक्कीच दिसतात. नाही, सो नक्कीच दिसायला. टॉक्सिन्स म्हणजे दुसरं-तिसरं काय किटाणूच हो, आहेत, हो, जे हो. आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, लक्षणांच्या स्वरूपात ते दिसायला लागतात. दिसायला लागतात. ओके.